धैर्य, सगळ्यांना घेऊन घरी जा. मी इथेच थांबणार आहे. आई अगं पण तू मी सांगितलं ना, मला एकांत हवाय. मी इथेच दयाजवळ थांबणार आहे जरा. ठीक आहे, चला सगळे. धैर्य, मला असं वाटतंय की हे जे काय झालंय ना ते. हे बघ सावी, आता अजून उगाच डाऊट घेत बसू नकोस. धैर्य, मी डाऊटचं नाही बोलते, मी इराबद्दल बोलते. हे जे काय झालंय त्यामुळं तिला लई मोठा धक्का बसला असेल बघा. आणि अशा वेळी तुम्ही तिच्या सोबत असणं लई महत्वाचं आहे. तुम्ही तिच्या सोबत थांबा आणि तिला आधार द्या. कसं असतं, अशा परिस्थितीत काय करायचं काही सुचत नाही. आणि ती ऑलरेडी लई डिस्टर्ब आहे. तू जर का मला सुखाने जगू दिलं असतंस ना, तर ही वेळ तुझ्यावर कधी येऊच दिली नसती रे. पण तू तर माझं जगणं मुश्किल करून टाकलं होतंस. माझ्या आयुष्याशी खेळायला लागला होतास. पण तू तरी काय करणार? आयुष्यभर माझ्या सावलीत राहिलास. दुःखामध्ये मला सोबत दिलीस. माझ्या प्रत्येक कटकारस्थाने मला साथ दिलीस. दया, मला माफ कर. जमलं तर तुझ्या बरोबर जे काही झालं ना ते चुकीचंच झालंय. तू काळजी करू नकोस. या सगळ्याला जी व्यक्ती जबाबदार आहे ना, त्या व्यक्तीला मी नाही सोडणार. सावी. दया, मी तुला आज एक शब्द देते तुझ्या जळणाऱ्या चितेसमोर. त्या सावीच्या आयुष्याची राख रांगोळी करत नाही ना मी, तोपर्यंत ही ताई तुझी शांत बसणार नाही. दामिनीताई, मला माहिती आहे की सांगणं लई सोपं असते, पण सध्या तेवढंच आहे माझ्या हातात. सावरा स्वतःला. जे झालं ते झालं. आता तेच आठवून आपण स्वतःला किती त्रास करून घेणार, नाही का? काळजी घ्या. काय ह्यांनी रडारडी लावल्या. आणि ह्या आई पण ना, कशाला मला इथे घेऊन आल्या काय माहिती. धैर्य, धैर्य, असे कसे बाबा सोडून गेले हो मला. असं कसं मला सोडून जाऊ शकतात ते. काय होतंय माझ्यासोबत असं. धैर्य, त्यांच्या आधाराशिवाय कशी जगू आम्ही. कशी जगू. असं का केलं त्यांनी. का केलं स्वतःला. का संपवलं माझ्या बाबांनी. का दिला स्वतःचा जीव. इरा, हे बघ, तुला आता धीरानं घ्यावं लागेल. सांभाळ स्वतःला. लांब हो माझ्यापासून.
म्हणून सांगतेस? अगं ही जी वेळ आहे ना ही तुझ्यामुळे आली आहे माझ्यावर. तुझ्यामुळे, फक्त आणि फक्त तुझ्यामुळे माझ्या बाबांनी सुसाईड केलंय. आणि तू काय सांगतेस धैर्यांना? काय सांगतेस त्यांना? आधार द्यायला सांगतेस मला? हे बघ, तुला हे सांगायची गरज नाहीये. इरा इरा शांत व्हा. अहो सावी तुम्हाला बरं वाटावं म्हणूनच बोलते. धैर्य, धैर्य, अजून सुद्धा तुम्ही तिचीच बाजू घेताय? इरा, इरा ऐक तर. अगं थांब. त्यांना जरा वेळ एकटं राहू दे. नाही म्हणजे मामांसारखा एवढा खंबीर माणूस त्यांनी असं सुसाईड करणं जरा शॉकिंगच आहे नाही? असं कसं त्यांनी स्वतःला म्हणजे आता श्रीमंत माणसांच्या अपोजिट पार्ट्या असतात म्हणा बऱ्याच. पण मला काय म्हणायचंय, त्यातलाच कोणीतरी म्हणजे मागचा कुठला तरी राग काढायचा म्हणून मामांचा घातपात केला असेल आणि सुसाईड केला असं दाखवलं असेल तर ह्याच्याकडे कसून चौकशी व्हायला पाहिजे बघा. आई आई तू सावकाश की जरा. दीपा वहिनी घातपाताबद्दल बोलली आणि दामिनी मॅडमला ठसका लागला. याचं काही कनेक्शन असेल का? मला जरा अस्वस्थ वाटते. मी आज जाऊन पडते. सावे, दामिनीबाईंनी लयच मनाला लावून घेतलेलं दिसते का? तू काळजी घ्या त्यांची. बरं चल, आम्ही येऊ. भाऊ एकटेच आहेत घरात. येतो, काळजी घ्या. चल दीप. चला. चल. हेच वाईट झालं बघा आई. होय ना. हो, काय करायचं. आई तुम्ही एक काम करा, तुम्ही रिक्षा आहे का बघा आणि घरी जावा. हा, मी नंतर येते, माझं एक काम आहे ते करून येते. अगं आत्ता? हो या. अगं बाई, माझी पर्स पण आताच राहिली बघा. जावा तुम्ही, मी येते. बरं, पण लवकर या. हा येते जा. हा. सावे, तू रागवणार नसशील तर एक बोलू काय? बोला की वहिनी, काय झालं? हे बघ सावे, मामांचं जे काही झालंय ना
त्यामुळं तुला इराबद्दल लय वाईट वाटत असणार, तिच्याबद्दल दया सुद्धा वाटत असेल. पण सावी, तुला तिच्याबद्दल काहीही वाटत असलं ना तरी तिला भाऊजींच्या जवळ जाऊ देऊ नकोस. आधीच तिच्यामुळं तुमच्या दोघात लय प्रॉब्लेम सुरू आहेत. आता आणखीन प्रॉब्लेम सुरू व्हायला नकोत तिच्यामुळं. इरा, अगं आपल्या हातात थोडी ना काय असते. आलेला माणूस कधी ना कधीतरी जाणारच असतोय ग. पण लई वाईट झालं बघ. अगं मला तर रडू आवरतच नव्हतं. मग तुझी अवस्था काय झाली असेल कळतंय मला. हे बघा, तुमच्या सहानुभूतीची ना मला गरज नाहीये. ठेवा तुमच्याकडेच. आणि तुम्हाला माझ्याबद्दल वाईट वाटून घ्यायची काही गरज नाहीये. निघा तुम्ही. हिरा, भाई तू लईच दुःखात दिसतेस बघ. तुझी परिस्थिती कळते अगं मला. हे बघ, तुझे बाबा गेले त्याचं तुला किती दुःख झालं असेल कळतंय. पण हे बघ, तू हे सगळं अजिबात मनात धरून ठेवू नकोस. तुझं मन मोकळं कर, नाहीतर एक दिवस या सगळ्याचा भडका उठेल. त्यामुळे तू तुझ्या एका जवळच्या व्यक्तीजवळ जा आणि त्यांच्यापाशी जाऊन तुझं मन मोकळं कर. मी तर म्हणते तू धैर्य भाऊजींपाशी जा. त्यांच्याजवळ जाऊन तुझं मन मोकळं कर. कारण आत्ताच्या परिस्थितीत तेच तुझी सगळ्यात जवळची व्यक्ती आहेत, तुझा आधार आहेत, नाही का? आणि आत्ता तुझ्या मनाची अवस्था जी काय आहे ते धैर्य भाऊजी चांगलंच समजू शकतात. तुला आधार द्यायच्या निमित्तानं का होईना, पण ते तुझ्या आयुष्यात परत येतील. वहिनी, तुम्ही अजिबात काळजी करू नका. इरानं कितीही काही करायचा प्रयत्न केला तरी माझा धैर्यांवर पूर्ण विश्वास आहे. त्यामुळं ती किती त्यांच्या जवळ आली तरी धैर्य तिला जवळ येऊच देणार नाही. आणि वहिनी, खरं सांगू का, खरंच इराला आधाराची गरज आहे. आणि म्हणून मी धैर्यानं तिच्या जवळ थांबायला सांगते. वंस, साखरपुडा मोडून तुम्हाला वाटत असेल नाही तुम्ही गेम जिंकलासा? खरं नाही. अहो, गेम तर आत्ता सुरू होणार आहे. तुम्ही लाख बघाओ सुखी संसाराची स्वप्न. खरं मी तुमच्या वाट्याला ना सुख येऊ देणार ना संसार. माझी जी काही अवस्था झाली आहे ना ती फक्त आणि फक्त तुझ्यामुळे झाली आहे सावी. आता मी तुझ्या आयुष्यात नका एवढं सुद्धा सुख नांदू देणार नाहीये. मग तू माझ्या बाबांना माझ्यापासून तोडलंस ना, आता मी तुला धैर्यांपासून तोडून धैर्यांना पुन्हा माझ्या आयुष्यात परत मिळवणारच. वहिनी, आणि वेळच अशी आहे ना की आपण सगळ्यांनी इराला समजून घेतलं पाहिजे. मामा गेल्यानंतर ती लई एकटी पडली. वहिनी, मी पण एक गोष्ट बोलू तुम्हाला. मला पण ना एका गोष्टीचा डाऊट येतोय बघा. डाऊट? कसला डाऊट? हेच की
मामा सुसाईड कसं काय करू शकतील? म्हणजे सारखं असं वाटतंय की काहीतरी घोळ आहे, पण तो घोळ नेमका काय आहे ना, तो उडकून काढायला पाहिजे. सावी, नाही, तुला याआधी डाऊट होता ते मान्य होतं मला, पण आता पोलीस पुराव्यानिशी सिद्ध करून गेलेत की मामानं सुसाईड केलंय म्हणून. तरी सुद्धा तुझा डाऊट क्लिअर नाही झाला. हे बघ, घरातलं वातावरण आधीच लई नाजूक आहे. त्यात मला असं वाटतंय की तू उगाच हा विषय वाढवू नकोस. धैर्य, तुमची घरातल्यांबद्दलची काळजी कळतीये मला, पण जे काही खरं आहे ते उजेडात आलंच पाहिजे ना, आणि त्यासाठी मला शोध घ्यायलाच पाहिजे. पोलिसांनी एवढं शोधलं तरी तरी दयाचा फोन कसा नाही सापडला? अरे देवा, एकतर माझ्या विरोधात पुरावे आहेत त्याच्यात. नाही नाही, काही झालं तरी तो तो फोन कोणाच्या हाती लागता कामा नये, नाहीतर सगळे वांदे होऊन बसतील. देवा, एकतर दह्याकडे जेव्हा पुरावे होते तेव्हा मला काय काय सहन करावं लागलं. आणि ते सगळे पुरावे नष्ट करण्यासाठी मी कुठल्या थराला जाऊन आले आणि पुन्हा नाही नाही, पुन्हा ते सगळं नकोय मला. पुन्हा ते सगळं नकोय. काही झालं तरी तो फोन शोधून काढायला पाहिजे. मला वाटेल ते करावं लागलं तरी चालेल. फोन शोधून काढायला पाहिजे. मामाने सुसाईड केलं तिथं मामा सोडून अजून कोणीतरी होतं. खरं कोण होतं? काहीच कळना झालंय. मामाचा फोन तर मामा संगच पाहिजे ना. असं कसं पोलिसांना मामाचा फोन नाही मिळाला? मामाचा फोन मिळणं लई गरजेचं आहे. मामाचा फोन मिळाला तर बरीच माहिती कळू शकते. कदाचित पुरावा पण मिळू शकतोय. हॅलो रिने, हे बघ, मी आता तुला एक लोकेशन पाठवते. तू आणि पराग आत्ताच्या आत्ता तिथं पोहोचा. हा, कुठे पडला असेल फोन? नाही नाही, काही झालं तरी दयाचा फोन मलाच मिळाला पाहिजे. दुसरं कोणाच्या हाताला लागतं कामा नाही. ही इथे पडला होता म्हणजे कुठे गेला असेल? इथे गुळी भांगुळी भरली. दया पडला उडाला असेल. ऐक, कसं काढू? आई, आई,
आई वहिनी, आईला बघितलं का कुठं? नाही हो भाऊजी. खरं भाऊजी, मगाशी मी त्यांच्या रूम मध्ये चहा घेऊन गेले होते तेव्हा नव्हत्या त्या तिथं. काय माहित कुठं गेल्या असतील. कुठं गेली असेल आई? फोन लावून बघतो. ठीक आहे वहिनी, मी बघतो, तुम्ही जा.